किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात बांगलादेशी असल्याचा आरोप करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला। मात्र अमरावती जिल्ह्यात कुठेही बांगलादेशी नसल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला आहे। त्यामुळे आता कोणीही किरीट सोमय्या यांच्यावर विश्वास ठेवू नये यासाठी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। आज जी काही पत्रकार परिषद घेतल्या जात आहे त्याचं खरं कारण एक असं आहे की जिल्ह्यात माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार इथं जे काही जन्ममृत्यूचे दाखले दिले गेले त्या संदर्भात प्रशासनावर आरोप करतायत की हे तुम्ही खोटे दाखले दिले आहेत, रोहिंग्यांना दिलेले आहेत, रोहिंगे इथं फार मोठ्या प्रमाणावर आहेत। पण या निमित्तानं मी स्पष्ट सांगू इच्छितो की जे काही प्रशासनानं मला माहिती पुरवली ती माहिती जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही असंच प्रशासनानं स्पष्ट केलं। तरी पण किरीट सोमय्या जे काही अमरावतीचा इतिहास आहे, अमरावती जे शांत आहे आणि या अमरावतीची शांतता कशी भंग पाहावी या हेतूनं वारंवार प्रशासनावर दबाव आणत आहे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर वारंवार दबाव आणत आहे। जिल्ह्यात दाखले वितरित करत असताना प्रशासनानं मग पेपरची जाहिरात असेल, त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल आणि वेगवेगळ्या त्यांच्या प्रशासकीय बाबी तपासूनच जन्ममृत्यूचे दाखले दिले। काही मायनर चुका प्रशासनाकडून झाल्या असतील पण त्या चुका ह्या कुठेतरी धार्मिक वादाकडे नेणं हे चुकीचं आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।